करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून माझं सामर्थ्य सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्यक्षपणे समर्थांनी श्रीरामाचा बघा ज्याप्रमाणे उत्तमाचा भाग समर्थांनी सांगितला. श्रीरामांचं काय झालं? माता सीता ज्यावेळी धरतीमध्ये सामावली त्यानंतर पुढे काय झालं बघा. प्रत्यक्षपणे जो भाग समर्थांनी दाखवला, श्रवण करूया. भगवान श्रीरामांच्या अग्निपरीक्षेदरम्यान माता सीता धरतीमध्ये सामावली गेली होती. पण त्यानंतर भगवान श्रीरामांना खूप वर्षापर्यंत एकट्याने आयुष्य घालवावे लागले. त्या काळात त्यांनी काय बघा प्रत्यक्षपणे काय कर्म केले, काय काय केले, तर माता सीतेच्या जाण्यानंतर धरतीला नष्ट करून टाकेल असं म्हणणाऱ्या भगवान श्रीरामांना कोणी शांत केले असेल? आणि कसे त्यांनी खूप महत्त्वाची कामं केल्यानंतर स्वर्गलोकी गेले. प्रत्यक्षपणे सीतामातेने प्रत्येक वेळी दुःख सहन केले. माता सीतेच्या जाण्यानंतर भगवान श्रीरामांना सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. सीतामातेला गर्भावस्थेमध्येच श्रीरामांनी लोकांच्या सांगण्यावरून महालाबाहेर जाण्यास सांगितले. जंगलामध्ये सीतामातेला खूप वर्ष राहावे लागले. त्यानंतर लव कुश मोठे झाल्यानंतर त्यांनी अयोध्येमध्ये फिरून फिरून माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे गुणगान केले. तेव्हा भगवान श्रीराम सीतामातेला परत आणण्यासाठी तयार झाले. पण त्यांनी एक अट ठेवली होती की सीतामातेला एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल. जेव्हा सीतामाता अग्निपरीक्षा देण्यासाठी उभी राहील तेव्हा सीतामातेने धरतीमातेचे आव्हान करताना म्हटले की जर मी श्रीरामांवर खरे प्रेम केले असेल तर हे धरतीमाते तू मला तुझ्यामध्ये सामावून घे. सीतामाताने असं म्हटल्याबरोबर धरती दुभंगली आणि त्याच्याचमध्ये सीतामाता सामावली गेली. आज तीच जागा उत्तराखंडच्या नैनितालमध्ये आहे, ज्याला सिद्धेश्वर धामच्या नावाने ओळखलं जातं. पण सीतामातेच्या जाण्यानंतर श्रीरामांना क्रोध अनावर झाला. ते म्हणाले की हे पृथ्वी, जर तू सीतेला परत पाठवले नाही तर मी तुला नष्ट करून टाकेल. श्रीराम धनुष्यबाण उचलणारच तेवढ्यात ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले की हे प्रभू, सीतामाता पृथ्वी लोकांच्या रस्त्याने वैकुंठाला पोहोचत आहे. तुमचा सुद्धा वेळ संपत आलेला आहे. त्याच वेळी ऋषी वशिष्ठ आणि वाल्मिकींनी सुद्धा श्रीरामांना समजावले की ही वेळ दुःख आणि क्रोध करण्याची नाही तर राज्यकारभार करण्याची आहे. तेव्हा भगवान श्रीरामांनी लवकुशला जवळ घेतले आणि त्यांना राज्य चालवण्याचे शिक्षण देऊ लागले. लवकुश मोठे झाल्यानंतर श्रीरामांनी कुशला अयोध्या आणि लवला लवपुरीचा राजा बनवले. भगवान श्रीराम राज्याच्या कारभारामध्ये व्यस्त होते तेव्हा एक ऋषी आले आणि म्हणाले की मला तुमच्या एकट्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा श्रीराम म्हणाले ठीक आहे. जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा ऋषींनी एक अट ठेवली, तुम्ही मला वचन द्या की आपलं बोलणं जर कोणी ऐकलं तर तुम्ही त्याला मृत्यूदंड द्या. आपलं बोलणं गुप्त राहिलं पाहिजे. बाहेर सुरक्षा इतकी मजबूत असली पाहिजे की कोणीही आत आलं नाही पाहिजे. तेव्हा भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलून सांगितले की सुरक्षेची जबाबदारी तुझी आहे आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही महालाच्या आतमध्ये येऊ नये. ही जबाबदारी तुझी आहे.
मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण सुरक्षेसाठी स्वतः दारात उभे राहून राहिले. त्यानंतर ऋषीने महाकालचे रूप धारण करून म्हटले की हे प्रभू, पृथ्वीवरील तुमची वेळ आता संपत आली आहे. तुम्ही वैकुंठ लोकला यावं हे सांगण्यासाठी मी आलो आहे. तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे, मी विचार करतो. आणि त्याच दरम्यान दरवाजावर दुर्वासा ऋषी येतात. रागामध्ये आलेले दुर्वासा ऋषी म्हणाले की मला आत्ताच भगवान श्रीरामांना भेटायचे आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाला की श्रीराम कोणत्या तरी कामांमध्ये व्यस्त आहेत. तुम्ही मला आदेश द्या, मी तुमची सेवा करण्यासाठी हजर आहे. पण दुर्वासा ऋषी त्यांच्या बोलण्यावर अडून राहिले. शेवटी प्रत्यक्षपणे दुर्वासा ऋषी रागात येऊन लक्ष्मणाला म्हणाले, जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न जर केलास तर मी संपूर्ण अयोध्या नगरीचा विनाश करेल. त्यावेळी लक्ष्मण काळजीत पडले आणि लक्ष्मणने असा विचार केला की संपूर्ण अयोध्या नगरीला वाचवण्यासाठी मला माझे प्राण द्यावे लागले तरी चालतील, ते मला मान्य आहे. आणि लक्ष्मण लगेच त्या ठिकाणी गेले जिथे भगवान श्रीराम आणि महाकाल बसले होते. पण लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर महाकाल अंतर्धान पावले आणि म्हणाले की हे श्रीराम, तुम्ही वचन दिलं होतं की जर कोणी आपल्या बोलण्यामध्ये आलं तर त्याला तुम्ही मृत्यूदंड देणार. त्यामुळे तुमचं वचन पूर्ण करा. त्यामुळे भगवान श्रीरामांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या प्राणापेक्षा प्रिय लक्ष्मणला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला. आता भगवान श्रीराम पूर्णपणे एकटे पडले. त्यांचं मन राज्यकारभारावरून सुद्धा उडून गेलं. तेव्हा त्यांनी एक दिवस विचार केला की आता आपल्या परमलोकी गेलं पाहिजे. पण त्यांनी याबाबतीत ऋषींबरोबर चर्चा केली आणि त्यांनी त्यानंतर शरयू नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर अयोध्येतील लाखो जनता होती. सगळे हेच म्हणत होते की हे प्रभू, तुमच्याशिवाय आम्हाला या राज्यामध्ये राहायचं नाही. तुम्ही आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चला. पण भगवान श्रीरामांनी त्यांचा परमभक्त हनुमानाला सुद्धा बरोबर घेतलं नाही, कारण हनुमानाला अमर होण्याचा आशीर्वाद मिळालेला होता. प्रभू श्रीरामांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला आणि विष्णू लोकांमध्ये पोहोचले. असं म्हटलं जातं की लक्ष्मण शेषनागाचा अवतार होते आणि माता सीता लक्ष्मीचा अवतार. त्यामुळे भगवान श्रीरामांच्या आधी लक्ष्मण आणि सीता तिथे पोहोचले होते. त्यामुळे त्यांचं मन राज्यकारभारावरून उडालं होतं. भगवान श्रीरामांना तर भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानाविषयी तर सगळं माहिती होतं. पण तरीही त्यांनी एका माणसाच्या रूपामध्ये आयुष्य जगून समाजाला एक संदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसांना कसं राहायचं, कशी उत्तरं समस्येला देता यावी आणि कसे उत्तर शोधता यावे. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे. त्याचप्रमाणे समर्थ कुठलाही कार्य असू दे, जे आपल्याला येत नाही ना, ते नक्कीच करता आले पाहिजे. जे येत नाही म्हणजे काय? प्रयत्नांती परमेश्वर. यत्न येत नाही म्हणजे प्रयत्न करा, नक्कीच आपल्याला मार्ग सापडेल. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दाखवतो. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये प्रत्यक्षपणे 2 भाऊ असतात. आई वडील उत्तमाची सांगत असतात, परंतु 2 भाऊ एकमेकांचं ऐकत नाही. लहान मोठ्याचं ऐकत नाही, मोठा लहानचं ऐकत नाही. प्रत्येकजण प्रत्येकाचं बघा, प्रत्येकजण काय करत असतो, मलाच सर्व काही हवं आहे. प्रत्यक्षपणे वडील, आई वडील चॉकलेट किंवा एखाद्याला काही नवीन वस्तू आणत असतील
तर आपण प्रत्यक्षपणे काय पाहत असतो की ती गोष्ट मला हवी आहे, पण तसं न होता आपण एकमेकांचा कधीही विचार करत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य खूप उत्तमाचं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. जगता जर आलं तर नक्कीच उत्तमतेचा मार्ग आहे, तो म्हणजे मोक्षप्राप्तीचा. मोक्षप्राप्ती म्हणजे समर्थ म्हणाले, मोकळा झालास ना. आपल्याला संपूर्णपणे अडकायचं नाही आहे. ज्याप्रमाणे उत्तम स्थिती, उत्तम गती प्रत्येकाला मिळणारच आहे. आपण प्रत्येकजण काय करत असतो, लक्षणं कोणती, गुण कोणते, अवगुण कोणते याचा विचार करत बसतो. एखादी वस्तू आपल्या लहान भावाला मिळाली, एखादी गोष्ट आपल्या मोठ्या भावाला मिळाली, पण मिळाली कोणाला, तर आपल्या भावालाच मिळाली ना. मिळाली कोणाला, तर आपल्या बहिणीलाच मिळाली ना. परंतु आपण हट्ट धरून बसतो. परंतु बघा, ज्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण शब्दाला कधी कमी पडले नाही, त्याचप्रमाणे आई वडील जे आपल्याला संस्कार देत असतात ना, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जिद्द आणि चिकाटीने उभे राहिले पाहिजे. आणि त्यातच मार्गदर्शन करणारे सद्गुरू आहे, कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.